नमस्कार मित्रांनो, मित्रमंडळी. आणि आता आणि 3 दिवस गेले तर आमचे पप्पा येणार आहेत. खरं अजून डेकोरेशन काय करायचं आहे ते डोक्यात नाही आहे माझं. मी खूपच सर्च केलो, मला कुठलं पण असं आवडे ना, काहीतरी वेगळं करायचं आहे मला. खरं ते मला आवडलं नाही, ते टेन्शन झाले मला काय करायचं. आणि ते शॉपिंगला जाणार आहे मी आज. बट सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत ऑलरेडी. मी त्याच्यामध्येच काहीतरी असं म्हणजे क्राफ्ट असं करायचं विचार करालोय. बट माहिती नाही शेवटी मला काय करायचं. आणि आमच्या गावात ना सकाळीपासून फटाके वाजवालेत कोणीतरी. मला वाटलं मोठे गणपती त्यांनी न्यालेत, बट एक पण मला दिसले नाही. मी एक 15 मिनटं तिकडं रस्त्यावर थांबून वेट केलो, कुठलं तरी गाडी येईल आणि मी बघेल म्हणून. बट एक पण गेले नाही. इंतजार कर रही हूँ मैं. आणि आज काहीतरी करायलाच पाहिजे. खूपच काम पेंडिंग आहेत माझे. असं की आज माझं डोक्यात असतं की मी उद्या ते काम करणार, बट ते होत नाही. ते वेगळंच चालू असते काहीतरी माझं. की नाहीतर काय कोणीतरी घरी येतात, नाहीतर मी कोणाची घरी जातो, असं काहीतरी होतंय आणि माझं प्लॅन चौपट होतंय. कधीच असं विथ प्लॅन जातच नाही मी. डोरी काय करायला ती बघा, तिचं आणि वेगळं चालू आहे. डोरी ती एवढं मला दमवते कामं होऊपर्यंत. असंच उडी मारत असते ती. आता बघितलं ना तुम्ही, तसंच मला झाडू मारायला देत नाही, पोछा मारायला देत नाही. तिचं एक कमऱ्यामध्ये तिला बंद करतो, नेक्स्ट मी कामं करतो असं. नाहीतर ती करायलाच देत नाही मला अजिबात. मला एक काय आवडते, गणपती बाप्पा जेव्हा येतात ना आमच्या घरात, त्या दिवशी आमचं झालंच आहे सगळं. म्हणजे दुपारी दुपारी म्हणजे 12च्या नंतर एवढे गणपती जातात, एवढं गणपती जातात. आम्ही इकडंच बसले असतो, बसून गणपती बाप्पांनाच बघायचं. नाही तर रोडवरती आता तरी सगळ्याकडे झाडचं खाली जाऊन बसायचं. त्याच्यासाठी झाडं लावले तसं झालंय. आणि आमच्या गावात एकदम म्हणजे एकदम मोठेचे मोठे गणपतीला केलेत. म्हणजे त्याच्यासाठी त्यांनी वेगळं शेड तयार करून तिकडं गणपती रेडी करालेत. ते जायचं आधी मला बघायला जायचंय. आज आज जातो, विचार करतोय ती. मिस्टरांना विचारतो, मग आज गेलो तर गेलोच. काय की आज मला शॉपिंग पण करायचंय गणपतीसाठी. आणि तिकडे जाताना ते रोडवरतीच साईडलाच आहे, मी तिकडं जाऊन बघून नेक्स्ट जाणार आहे. कुठे गेली ती, तिला शोधतच बसायचं. डोरी बघा कसं बघते. डोरी डोरी गोरी, डोरी गोरी, डोरी गोरी. मग चला तिकडे जाऊया बाप्पांना बघायला. नीले नीले अंबर पर चांद जब आए. शिवा आ तोळकून दिली. नीले नीले अंबर पर चांद जब आए. आसमान इतना साफ है, पाउस आ रहा है, पाउस जा रहा है, और हम भी फिलहाल अभी जा रहे हैं. किधर जा रहे हैं अभी हमको नहीं पता. एक तो गणपति देखने जाने के लिए मैं तैयार हो गई हूँ. हमारे मिस्टर कहते हैं पहले मैं काम करके लेता हूँ, फिर बाद में देखते हैं, टाइम मिला तो जाएंगे. इतनं चांगलं आहे ना, इतनं चांगलं आहे ना, एवढं चांगलं आहे ना, एवढं चांगलं आहे ना, एवढं चांगलं आहे, एवढं चांगलं आहे. मी आलो
आलो मित्रांनो गडिंग्लजला आणि पाऊस आले. मी इकडे थांबलो एक कपड्यांचं दुकानकडं आणि मी आलोय तरी शॉपिंग करायला, हे बरं आहे. बट मला माहित नाही की मी काय डेकोरेशन करणार आहे गणपतीला. म्हणजे ऑलरेडी माझ्याकडं आहे थोडंफार डेकोरेशनचं आयटम्स, बट मला काय करायचंय, कशासाठी आलोय मी, काय घ्यायला आलोय मी. चला बघूया काहीतरी भेटेल. हे बघा पाऊस आला आणि ऊन पण आलं. मला खूप फार काय काय घ्यायचं आहे, बट काय घ्यायचं आहे ते पण माहित नाही, बट घ्यायचं आहे. मला ते 2 कपडे घ्यायचं आहे. वाव काय मस्त शर्ट आहे. मी एकदा व्हिडिओ करायचं विसरतो. हे बघा मी क्रेप पेपर घेतलोय. मागच्या वर्षी पण मी ह्याच्यानेच केलेलो. ह्या वर्षी जरासं वेगळं डिझाईन करायची बघणार मी. आणि मला माळा करायला बीड्स पाहिजेत. बीड्स बघूया चला. शॉपिंग मध्ये एवढं बिझी होतो मी, व्हिडिओ करायचंच विसरलो.